नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे सराव प्रश्न संच घेऊन आलोत। मित्रांनो, सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून। यामध्ये आपण बघा जीकेचे महत्त्वाचे तसेच चालू घडामोडीचे लेटेस्ट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत। आजचा आपला बघा चौथा पार्ट असणार आहे। प्रश्न पहिला आहे बघा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर पर्याय ब बघा, गोपाळ गणेश आगरकर। गोपाळ गणेश आगरकर यांनी बघा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक लिहिलेले आहे। दुसरा प्रश्न आहे, सविनय कायदेभंगाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर पर्याय ब ड 1930 साली बघा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली। तिसरा प्रश्न आहे, देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात महिला पोलिसांची नेमणूक केली गेली? तर पर्याय ड बघा, महाराष्ट्र। तर देशामध्ये महाराष्ट्र या राज्यामध्ये बघा सर्वप्रथम पोलिसांची नेमणूक केली गेली। चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता आहे? तर पर्याय अ बघा, चंद्रपूर। चंद्रपूर जिल्हा हा बघा महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे। पाचवा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारण्यात आला आहे। तर बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पर्याय ड बघा, अमरावती। अमरावती या ठिकाणी बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान हे बघा स्थित आहे। परीक्षेमध्ये राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य यावर बघा प्रश्न हमखास विचारले जातात। सहावा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर पर्याय अ बघा, अजित डोवाल। अजित डोवाल हे बघा भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत। पर्याय क आहे बघा, एस जयशंकर। तर एस जयशंकर हे बघा भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत, एस जयशंकर। पर्याय ब आहे, अर्जुन राम मेघवाल। तर अर्जुन राम मेघवाल हे बघा कायदा मंत्री आहेत, अर्जुन राम मेघवाल। त्यानंतर भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर हिरालाल समरिया। हिरालाल समरिया आहेत बघा भारताचे मुख्य माहिती आयुक्त। सातवा प्रश्न आहे, सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या सन 1918 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण आहेत? तर पर्याय क, लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक हे बघा सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते आहेत। आठवा प्रश्न आहे, ब्रिटिश राजवटीच्या काळात पहिला दुष्काळ आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता? तर पर्याय ब बघा, कॅम्पबेल। कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली बघा ब्रिटिश राजवटीच्या काळात पहिला दुष्काळ आयोग हा बघा स्थापन करण्यात आला होता। नववा प्रश्न आहे, पनवेल शहर महानगरपालिका ही राज्यातील कितवी महानगरपालिका बनलेली आहे? तर पर्याय ब बघा, 27वी। पनवेल शहर महानगरपालिका ही राज्यातील कितवी महानगरपालिका बनली आहे? तर 27वी। जिल्हा कोणता येतो? तर बघा रायगड। रायगड या जिल्ह्यातील पनवेल शहर महानगरपालिका ही 27वी महानगरपालिका बनली आहे। तर 28वी महानगरपालिका कोणती बनली आहे? तर इचलकरंजी। इचलकरंजी ही बघा 28वी महानगरपालिका बनली आहे। जिल्हा आहे बघा कोल्हापूर। त्यानंतर 29वी महानगरपालिका कोणती बनली आहे? तर जालना।
जालना ही बघा महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका बनलेली आहे। 10वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे स्थित आहे? तर पर्याय क नागपूर। नागपूर या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे स्थित आहे। 11वा प्रश्न आहे, खंडवहनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आहे? तर पर्याय ड अल्फ्रेड वेगनर। अल्फ्रेड वेगनर यांनी बघा खंडवहनाचा सिद्धांत हा मांडला आहे। तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी बघा कोणता सिद्धांत मांडला होता? तर सापेक्षता सिद्धांत हा बघा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला होता। आणि आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा बघा आयझॅक न्यूटन यांनी मांडला होता। 12वा प्रश्न आहे, 2024 मध्ये एकूण किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर पर्याय ब बघा 5। 2024 मध्ये एकूण बघा 5 जणांना भारतरत्न पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आहे। प्रथमच बघा एका वर्षात सर्वाधिक 5 जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। या अगोदर 3 जणांना करण्यात आले होते एका वर्षामध्ये, परंतु यावर्षी बघा सर्वाधिक 5 जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर 1954 साली बघा सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला होता। तर 1954 साली किती जणांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? तर बघा 3 जणांना। पहिला होता बघा सर्वपल्ली राधाकृष्णन, दुसरा बघा सी राजगोपालाचारी आणि तिसरा आहे बघा सी.व्ही. रमन। या 3 जणांना बघा 1954 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। तर 2024 मध्ये हे 5 व्यक्ती कोण कोण आहेत तर ते देखील आपण पाहूया। तर पहिले व्यक्ती आहेत बघा कर्पूरी ठाकूर, ज्यांना बघा 49वा भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला। तर ते बघा बिहारचे 11वे मुख्यमंत्री होते कर्पूरी ठाकूर। दुसरे आहेत बघा 50वे लालकृष्ण अडवाणी, तर ते बघा भारताचे उपपंतप्रधान होते, भारताचे माजी उपपंतप्रधान होते। त्यानंतर 51वा आहे पी.व्ही. नरसिंह राव, ते बघा भारताचे माजी पंतप्रधान होते। आणि 52वा आहे बघा चौधरी चरण सिंह, तर चौधरी चरण सिंह हे देखील बघा भारताचे माजी पंतप्रधान होते। त्यानंतर 53वा आहे बघा एम.एस. स्वामीनाथन, तर एम.एस. स्वामीनाथन हे बघा भारतीय कृषी शास्त्रज्ञ आहेत आणि यांना 53वा भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे। आतापर्यंत आता किती जणांना प्रदान करण्यात आला आहे तर बघा 53 जणांना भारतरत्न पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले आहे। यामध्ये बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार हा बघा राजकारणाव्यतिरिक्त प्रदान करण्यात आला आहे 2024 मध्ये? तर बघा एम.एस. स्वामीनाथन, तर एम.एस. स्वामीनाथन यांना बघा भारतीय कृषी शास्त्रज्ञ होते आणि त्यांना बघा हा भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता। यामध्ये जे काही 4 आहेत बघा ते 4ही जण राजकारणाशी संबंधित होते आणि जे 5वं आहे बघा एम.एस. स्वामीनाथन हे बघा भारतीय कृषी शास्त्रज्ञ होते। तर प्रश्न विचारला जाऊ शकतो राजकारणाव्यतिरिक्त कोणास प्रदान करण्यात आला होता भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये? त्यानंतर या अगोदर 2019 साली किती जणांना प्रदान करण्यात आला होता? तर 3 जणांना। 2019 नंतर डायरेक्ट 2024 मध्येच भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे। 13वा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? पर्याय क यकृत। यकृत ही बघा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। 14वा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे लोकपाल खालीलपैकी कोण आहेत? तर पर्याय क अजय खानविलकर हे बघा भारताचे सध्याचे लोकपाल आहेत। पर्याय अ आहे बघा अश्विनी वैष्णव, तर अश्विनी वैष्णव हे बघा रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव। त्यानंतर बिरेंद्र सराफ आहेत बघा महाराष्ट्राचे महाधिवक्ता।
महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत बिरेंद्र सराफ आणि पर्याय ड आहे बघा एस चोकलिंगम. तर एस चोकलिंगम हे बघा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी आहेत एस चोकलिंगम. 15वा प्रश्न आहे भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतामध्ये सध्या बघा 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजेच पर्याय ब हे आपले योग्य उत्तर असणार आहे. 16वा प्रश्न आहे ॲनालॉग स्वरूपातील माहितीचे डिजिटल स्वरूपात व डिजिटल स्वरूपातील माहितीचे ॲनालॉग स्वरूपात रूपांतर करण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर पर्याय अ मोडेम. मोडेम हे साधन बघा ॲनालॉग स्वरूपातील माहितीचे डिजिटल स्वरूपात व डिजिटल स्वरूपातील माहितीचे ॲनालॉग स्वरूपात रूपांतर करण्यासाठी साधन वापरले जाते. 17वा प्रश्न आहे दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर पर्याय ड लेप्टोस्पायरोसिस. लेप्टोस्पायरोसिस हा बघा रोग होण्याचा संभव असतो जेव्हा दूषित पाण्यात चालले जाते. 18वा प्रश्न आहे जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून कोणास घोषित करण्यात आले आहे? तर पर्याय क बघा जॉन टेनिस वूड. जॉन टेनिस वूड यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे. ते कोणत्या देशाचे आहेत? तर बघा इंग्लंड या देशाचे ते व्यक्ती आहेत. या अगोदर बघा जुआन विन्सेंट पेरेज हे व्हेनेझुएलातील रहिवासी होते. तर त्यांचे बघा नुकतंच निधन झाले आहे. तर ते अगोदर जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते परंतु आता जॉन टेनिस वूड यांना घोषित करण्यात आले आहे कारण जुआन विन्सेंट पेरेज यांचे बघा नुकतंच निधन झाले आहे. 19वा प्रश्न आहे 2024 मध्ये जर्मन स्वतंत्रता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे? तर पर्याय ब युलिया नवलनाया. युलिया नवलनाया यांना 2024 मध्ये जर्मन स्वतंत्रता पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात येणार आहे. 20वा प्रश्न आहे F1 जपानी ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकली आहे? तर पर्याय ड मॅक्स वर्स्टेपेन. मॅक्स वर्स्टेपेन यांनी F1 जपानी ग्रँड प्रिक्स 2024 बघा जिंकली आहे. 21वा प्रश्न आहे योग महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर पर्याय क पुणे या ठिकाणी बघा योग महोत्सवाचे आयोजन हे महाराष्ट्रातील पुणे या शहरात करण्यात आले आहे. 22वा प्रश्न आहे कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे यजमानपद खालीलपैकी कोणत्या देशाने नाकारले आहे? तर पर्याय अ सिंगापूर या देशाने बघा कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे यजमानपद हे नाकारले आहे. 23वा प्रश्न आहे महात्मा गांधीजींनी चले जाव चळवळीच्या वेळी भारतीय जनतेस दिलेला संदेश कोणता होता किंवा आहे? तर पर्याय ब करा किंवा मरा हा संदेश बघा महात्मा गांधीजींनी चले जाव चळवळीच्या वेळी बघा भारतीय जनतेस दिलेला होता. 24वा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे ब्रिटिश राजवटीत प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यासंबंधीची तरतूद असणारा कायदा खालीलपैकी कोणता आहे? तर पर्याय ब 1919 चा कायदा हा बघा ब्रिटिश राजवटीत प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यासंबंधीचा तरतूद असणारा कायदा आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 24 प्रश्न बघा जीकेचे आणि चालू घडामोडीचे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत. तरी आपल्याला हे प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.